म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घर विक्री नियोजनाला सुरुंग लागलाय। म्हाडाच्या 14,000 घरांची विक्री होत नाहीये, तर कमी किमतीची घरं विक्रीसाठी म्हाडाला पायघड्या घालाव्या लागणार असं दिसतंय। म्हाडाची घरं विक्रीची योजना जाहीर झालेली होती, पण त्यांना लोकांचा अतिशय कमी प्रतिसाद मिळतोय। तर 2 वर्षांमध्ये या ठिकाणी म्हाडाने एक घोषणा केलेली होती। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घर विक्री नियोजनाला मात्र सुरुंग लागल्याचं दिसतंय। म्हाडाच्या 14,000 घरांची विक्री होत नसल्याची माहिती समोर आलेली आहे। तर जे सगळ्यात आधी अप्लाय करतील, अर्ज करतील त्यांना घर या तत्वावर म्हाडाने ही योजना जाहीर केलेली होती, पण त्यांना लोकांचा प्रतिसादच मिळत नाहीये। तर कमी किमतीची घरं विक्रीसाठी म्हाडाला आता पायघड्या घालाव्या लागणार असं दिसतंय। म्हाडाची ही घरं नेमकी कुठे आहेत तेही आपण बघणार आहोत। मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये ही घरं आहेत। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूयात। विरार बोळिंज इथं 174 घरं आहेत ज्यांना प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती समोर येते। तर आजूबाजूची ही घरं आणि त्यासाठी कमी किंमतही ठेवण्यात आली होती। विरार बोळिंज खोणी इथं 4164 घरं आहेत म्हाडाची, त्यासाठी सुद्धा इथं लॉटरी काढली जाणार होती। कल्याण शिरढोण इथं ही 2621 घरं आहेत म्हाडाची, तर कल्याण गोटेघर इथं 5774 घरं आहेत आणि या घरांसाठी लॉटरी काढली जाणार होती। अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। ठाणे भंडारली इथं 701 घरं आहेत। ठाण्यामध्ये 613 घरं आहेत। म्हाडानं त्याविषयीची लॉटरी काढलेली होती आणि एकूण घरं आहेत 14,047, पण या घरांना लोकांचा प्रतिसाद मिळत नाहीये अशी माहिती समोर येते। तर ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांच्यासाठी विशेषतः ही योजना असते, पण या ठिकाणी घरांना प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये। ही घरं घेण्यासाठी जास्तीत जास्त लोक तयार नसल्याची माहिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।